नमस्कार, आपण आहोत नारायणगाव यात्रेमध्ये आणि तमाशा पंढरीची ही यात्रा सुरू आहे. यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि पहिल्यांदाच नारायणगावमध्ये एक जुन्या धाटणीचं 100 वर्षापेक्षा जास्त ज्या तमाशाला लाईफ आहे किंवा 100 वर्षापेक्षा जास्त दिवसापासून हा तमाशा महाराष्ट्रभर असतोय, असंच आनंद लोकनाट्य आणि आनंद लोकनाट्याचे काही कलाकार माझ्यासोबत आहेत. दादा, मला तुमचं नाव सांगा. आज नारायणगाव तमाशा पंढरीमध्ये पहिल्यांदाच आपला कार्यक्रम होतोय. हो नमस्कार, मी दिलीप सोनार, राहणार धुळे खानदेश. पहिलेच वेळा या ठिकाणी मी कार्यक्रम करतो, परंतु जवळजवळ 40 वर्षापासून या क्षेत्राचा अनुभव असल्यामुळं आज या पहिल्या वेळेस या ठिकाणी आम्ही एक काम करतो. खरं तर तमाशा पंढरी ही राज्यातलं गाजलेलं नाव. अशा गावामध्ये तमाशा सादर करताना थोडंसं प्रेशर असेल किंवा आपण काय वेगळं सादर करणार आहात? हे बघा, प्रेशर तर तसं कलावंतर कुठलं नसतं. कलावंत जिथं जिथं आपली कला ही सादरच करत असतो. ही जरी पंढरी तमाशाचं माहेरघर म्हटलं, नारायणगाव तमाशाची पंढरी म्हटलं, माहेरघर म्हटलं, तर या ठिकाणी जी आजूबाजूला आम्ही कार्यक्रम करतो तोच कार्यक्रम या ठिकाणी करणार. 10,000 पब्लिक असू द्या, 1000 पब्लिक असू द्या, जो सगळ्यांसमोर कार्यक्रम करणार तो आज या ठिकाणी नव्हते. मुलीच मुलांचे कपडे घालून नाचायचे, परंतु आता जसा काळ बदलला त्याप्रमाणे चालवं लागतं. ही मुलं लांबवरनं बोलावं लागतात डान्स करण्यासाठी, त्याच्यासाठी. आता पूर्वीची कला राहिलेली नाही, पूर्वीचे प्रेक्षक राहिलेले नाही, पूर्वीचे कलावंत पण राहिलेले आहेत. आणि पूर्वीची जी कला होती ह्या आताच्या पिढीला आवडत नाही. नक्कीच आम्हाला सुद्धा तुमचा तमाशा पाहायला आता आवडेल. इतरही कलाकारांशी मी थोडंसं बोलतोय. दादा, तुमचं काय नाव आणि किती वर्षापासून काम करताय? 4-5 साल पहले आया था और अभी मैं इस साल आया हूँ। आपका कौन सा गाव है? मेरा पवनारखारी नाम का गांव है, तुमसर तालुके में आता है, भंडारा जिले में। मराठी तमाशा में काम करने के लिए मजा आता है फिर? हाँ, मज़ा। तुम्ही काय सांगाल, किती वर्षापासून काम करताय? मला जवळजवळ 40 वर्ष झाले. 40 वर्षापासून काम करतो मी. पहिलं काळूबाळू, भिक्कभीमा, दत्तोबा तांबे यांच्यात काम केलं. आता याच्यात मला 17-18 वर्ष झाले. सोंगाड्याचं काम करतो मी. नक्कीच नक्की. थोडा आवाजाचा डिस्टर्बन्स येतोय, आपण नंतरही गप्पा मारूया. तुम्ही काय सांगाल, तुमचं नाव आणि तुम्ही नेमकं काय काम करताय? माझं नाव चंद्रकांत विष्णू वैराट, मी राहणार शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी वगनाट्यामध्ये काम करतो, व्हिलन म्हणून खलनायकाची भूमिका असते. पण मला एवढं सांगायचं की जे पहिलं पूर्वी तमाशे होते, पूर्वीच्या तमाशे कलाकाराला व्हॅल्यू होता, किंमत होती. ती किंमत आत्ताच्या ह्या पिढीला कुठलाही तमाशा फडमालक असू किंवा कलाकाराला, कुठलाही कलाकार असला तरी किंमत राहिलेली नाही त्याला. तर कलाकाराला ही किंमत राहिलेलीच नाही. तुम्ही खूप महत्त्वाचं भाष्य केलं, कलाकाराला किंमत राहिली नाही. पण याच वर्षी तमाशातलं एक मोठं वलय असलेलं, नाव असलेलं रघुवीर खडकेंना थेट केंद्रीय पुरस्कार एक मिळाला. त्यामुळे तमाशाला कोणी चांगले दिवस येतील. जर पुढे चांगले दिवस आले तर चांगलंच आहे, पुरस्कार मिळालेच पाहिजेत. काय जुने कलावंत आहे त्यालाही पुरस्कार मिळाले पाहिजेत. पण मला वाटतं इथून पुढे कलाकाराला किंमत द्यावी, प्रेक्षकांनी किंमत दिली पाहिजे. हां, किंमत दिली पाहिजे. अजूनही काय आपल्यासोबत दादा आहेत. दादा, तुमचं नाव काय? तुम्ही किती वर्षापासून काम करताय? माझं नाव भगवान विठ्ठल पवार. मला 20-25 वर्ष झाले या तमाशात काम करतो. तुम्ही नेमकं काय काम करताय? मी सोंगाड्याचं काम करतो, मावशीचं काम करतो. मावशीचं काम करताय. आम्हाला आता पहिल्यांदाच नारायणगावमध्ये तुमची कला पाहायला मिळणार आहे. खरं तर ही तुमची थोडी मराठी भाषा जळगाव साईडची आहे, त्यामुळं काही डायलॉगमध्ये रंगत सुद्धा येईल. आम्ही म्हणजे हा मालक जळगावकडचा आहे, तमाशा जळगावकडचा आहे. आम्ही पुणे जिल्ह्यातलेच आहे, दौंड तालुक्यातले. दौंड तालुका गाव आहे आम्ही, दौंड. नक्कीच. तर हे सगळं कलाकार मंडळी होती आणि आपल्याला माहिती आहे आता थोड्याच वेळामध्ये तमाशा सुरू होणार आहे आणि नारायणगाव तमाशा पंढरीमध्ये एक वेगळं आपल्याला आज या निमित्ताने जळगावची भाषा, खानदेशची भाषा पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या मावशी इथं आता जेवण बनवण्याचं काम चालू आहे. तुम्ही जर खरं तमाशा कलावंतांना जेवण तयार करताय, रोजचाच हा सगळं असतं का? सगळं रोजचाच आज काय मेनू केला नेमका? जेवण आज वांग्याची भाजी केली, पोळ्या केल्या. किती माणसांचा स्वयंपाक साधारण रोज करावा लागतो? 90 माणसांचा. कधी कधी भाकरी, कधी कधी चपाती असे पण असेल. गोडधोड या सगळ्या प्रवासात असतं का गोडधोड कधी? करावंच लागेल. सोमवारी काम देतो, वरून भात असतो, रवा शिरा असतो. तुम्ही स्वतः कधी काम केलं तमाशामध्ये? स्वतः करावं लागतं ना काम. तमाशामध्ये काम केलं का स्टेजवरती कधी? खरं तर ही सगळी बॅक स्टेजची मंडळी आहेत आणि आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने ही सगळी तयारी सुरू आहे. या ठिकाणी भाकरी बनवण्याचं काम चाललंय, चपाती बनवण्याचं.
आणि खरं तर रोजचं जीवन हे या मंडळींचं सगळ्यांचं असंच आहे. इकडं किती वर्षापासून काम करते तमाशामध्ये? किती वर्षापासून काम करते तमाशामध्ये तू? 20 वर्षापासून 20 वर्षापासून. आणि कोणत्या कोणत्या फडामध्ये काम केलं? याच फळामध्ये काम केलं मी. या तमाशामध्ये मला 20 वर्ष झाले. तुमचं कुटुंब दिसतंय, म्हणजे हे सगळं लहान बाळपण आहे, हे सगळं असं सोबत सगळं घेऊन फिरावं लागतं का? हो 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 हां हां असंच फिरावं लागतं आम्हाला. तुझं मला नाव एकदा सांग आणि कुठल्या गावातून तू आहेस आणि नेमकं या तमाशामध्ये काय काम तुझं असतं नेमकं? ना डॅन्स काम असतं माझं. मी राजूर गणपतीची आहे. राजूर गणपती झाल्लापाशीची. नाव काय तुझं? मंजू. नक्कीच आम्ही तुम्हाला स्टेजवरती पाहायला आवडेल आम्हाला. अजूनही काही कलाकार आहेत खरं तर आपण त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारणार आहोत. इथं सुद्धा एक मेकअप चाललेला दिसतोय या ताईचा सुद्धा. इकडं सुद्धा या ताईंचा मेकअप चाललाय. ताई, काय तमाशात किती वर्षापासून काम करताय? मी वयाच्या 11 वर्षापासून करते. तुमचं नाव सांगाल? मला नाव सांगाल? तुमचं नाव सांगा आणि किती माझं वर्षापासून? नाव रेखा पुणेकर. काय रेखा पुणेकर. रेखा पुणेकर. अरे वा, म्हणजे पुणेकर नाव जोडलं तर थोडंसं एक वेगळं पण असतं. आज खरं तर विठाबाईंचं एक गाव आहे. विठाबाईंच्या गावामध्ये कला सादर करायला आनंद लोकनाट्याला इतिहासात पहिल्यांदा संधी मिळते. तुम्हाला सुद्धा खूप एक्साइटमेंट असेल का विठाबाईंच्या गावामध्ये आपली कला सादर करायची? नाही, खूप म्हणजे आनंद वाटते आणि खूप चांगलं वाटते. म्हणजे बरेच वर्षापासून इच्छा होती नारायणगावमध्ये कार्यक्रम करायचा नाही का, पण आज संधी भेटली आम्हाला पण. आनंद महाजन लोकनाट्य तमाशा मंडळ जळगाव खानदेश, आज एवढं वर्षानंतर त्यांना पण चान्स भेटला. बरं वाटतंय ऐकून. आणि आज म्हणजे मनापासून असं वाटते अजून खूप छान कला सादर करावं नाही का. खूप अभिमान वाटते ना. आज आम्ही मनापासून आज मनोरंजन करणार आहे. आज तुमचं नेमकं काय काम असतं? म्हणजे डान्स असतो की गाणं म्हणणं असतं, काय असतं? मी लई मोठी कलाकार नाही आहे, तरी पण मी सांगते की मी गाणी पण म्हणते, वगनाट्यात बी काम करते अरे वा, आणि चला. या लावणी पण निमित्ताने स्वतः करते. मला एक मुखडा एखाद्या गाण्याचं जे तुम्ही म्हणणार आहे त्यातले एक 4 ओळी फक्त तुम्ही म्हणून दाखवा. स्टेजवरती आम्ही पांढराच पण नॅचरल आवाजामध्ये कुठल्या संगीताशिवाय मला ऐकायला आवडेल, तमाशाच्या रिलेटेड. ॲक्च्युली मी लावणी म्हणून दाखवू का? हा चालेल. लावणी ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे आणि लावणीच खरं तर म्हटली पाहिजे. बरं ठीक आहे. आज मी म्हणजे विठाबाई नारायणगावकर नाही का, तर आज मी त्यांच्यासारखे तर गाऊ शकणार नाही. त्यांच्या आवाजात माझ्या आवाजात खूप बदल आहे, पण मी तरीसुद्धा मी आज त्यांच्या गावाला तर मला आज अभिमान वाटतं आहे. मी त्यांचीच लावणी म्हणेन आज. मला म्हणजे अभिमान वाटेल, खूप छान वाटेल मला ही लावणी म्हणायला, म्हणजे चांगलं वाटेल मला. लाज झरा पाहून जरा जनाची मनाची पोटासाठी नात तेनी परू भाकुणाची, पोटासाठी नात तेनी परू भाकुणाची. अहो लाज झरा पाहून तिची कदर करा, हिचं काहीच समजून घ्या, हिचं काहीच समजून घ्या. हां, पोटासाठी नात तेनी परू भाकुणाची. नक्कीच. खरं तर प्रत्येक कलाकार आपल्या पोटासाठी नाचत. मला या फील्डमध्ये 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्ष झाली. हो. हे जे आता तुम्ही पायामध्ये घुंगरू बांधतायत त्याचं वजन किती असतं साधारण? त्याचं एक पायामध्ये 2-2 किलो असतं. 2-2 किलो. आणि एवढं सगळं वजन घेऊन सगळं डान्स करायचं असतं. हो. याचा सगळा इतकं वजन असल्यावरती दम लागत असेल किंवा पाय दुखत सुद्धा असतील ना? हो लागतो ना. पण तुम्ही तुमच्या फॅमिलीतल्या यापूर्वी कुणी तमाशात काम केलेलं आहे का? हो, माझी पूर्ण फॅमिली कलाकार. पूर्ण फॅमिली. आता कोण कोण आहे आपल्यासोबत आता इथं? आता माझी लहान बहीण आहे. लहान बहीण आहे. लहान मुलं आहे, बहीण. हो, वडील पण आहे. वडील पण ह्या तमाशात काम करतात. आणि परंपरा आहे म्हणजे तुम्हाला या सगळ्या तमाशाची. आपण पुन्हा एकदा पाहूया. हे जे चाळ आहे ते बांधण्याचं एक स्किल असतं, एक वजन आहे त्याला. आणि खरं तर कलावंताच्या दृष्टीने हे चाळ म्हणजे तुमचं दैवत आहे. खरं त्याला पाया पडूनच तुम्ही सगळं तमाशा सुरुवात करता. तुम्ही काय काय नेमकं काम करता? डान्स, गाणं वगैरे काय म्हणता? हो म्हणते. म्हणजे ह्या वर्षी सुरुवात केली मी. मला यावर्षी तुम्ही जे गाणं स्टेजवरती म्हणणार आहात त्यातला एक मुकडा फक्त सुरुवातीचा कुठलाही पण असेल 4 ओळी फक्त म्हणून दाखवा या निमित्ताने, नॅचरल आवाजामध्ये, कारण संगीतात आपण सगळेच ऐकतो. मी कृष्णाची गवळण म्हणते. हां, 4 ओळी म्हणा फक्त. नको छेडू रे नंद किशोरा,
नको सोडूवेनी धरलेला हात सोड तू कृष्णा जाऊ दे विकण्यालोनी गाना रे जाऊ दे विकण्यालोनी. नक्कीच आम्ही स्टेजवरती सुद्धा हे गाणं ऐकू, कारण एक वेगळा आवाजामध्ये एक जादू म्हणतो ना आपण त्या पद्धतीने आहे. आणि तुमच्या ह्या कलाकारीला किंवा इतक्या वर्षाच्या तमाशाच्या पूर्ण फॅमिलीने वाहून घेतलेलं, तर ही कला आता संपत चालली महाराष्ट्रामधून. आपण एकीकडे म्हणतोय का ऑर्केस्ट्रा आणि सिनेमाचा DJ शोचा जमाना आला आहे, पण तुमच्यासारखी मंडळी आज पायामध्ये चाळ घालून ही महाराष्ट्राची लोककला टिकून ठेवतात, म्हणून तुम्हाला सॅल्यूट आहे. धन्यवाद. शांत झाला सर्व तमाशा नाट्य विशेष आमचा प्रथम तमानाचा मुजरा तुझ्या चरणाची धूळ रसिका कलावंतांनी तुझ्या चरणाची धूळ रसिका कलावंतांनी गोड मानून घ्यावी सेवा तुझी कृपावंत तुझी जनात संगीती सकल ब्रह्मांड डोळे महाराष्ट्राच्या शाहिरी परंपराला अभिवादन करू कैलासाचे संजयबापू महाजन जळगावकर यांच्या अनेक लोकनाट्य तमाशा मंडळ सादर करीत आहोत मानाची मराठमोळी गण गौरण गण गौरण गण गौरण.
काय झालं तुला मारायला घरामध्ये अगं मला म्हाताऱ्या माणसाला घरात थोडे काम आहे का? अगं बाई सकाळच्या पारी उठले आणि गाडीत बसले घरातला केर कचरा सगळ्या पोरी सुरी आल्या राधा गोदा नर्मदा बदबदा अगं नद्यांची नावं नद्यांना मुलीची नावं मुलींना सगळ्या पोरी सुरी आल्या चला पहिला नंबर ए चल झाली का तयारी काय माल घेतला आहे का पक्का नाही तर कुणी उठून मारी धक्का अगं धक्के खाऊन तर काही पडायला लागली बघ मी आणि दिसली काय ग कुछ कुछ होत आहे बया थंडी वाऱ्याचं कुचू कुचू होते कुठं म्हणली ना कुचू कुचू होते साडीचं नाव कुछ आज टाकी ना ग फार वाचला नाही चालली बाजारला चला चल ग ए सगुना झाली तयारी झाली ना काय माल घेतला विकायला घेते दही 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 आणि दिसली काय सब कुछ दिखता है बया इथं आल्यावर दिसायला लागलं काय तुझं हाँ सब कुछ दिखताय सबको. आणि दागिना हार घातला तर चला हो डाक्यावर चला पुढे कर चला झाली का तयारी तुमची चालेल ना बाई काय माल घेतला तुला काय माहिती का काय गं? अगं आज मला माल शिल्लक नाही म्हणून मी आज तुझ्या मनावरती माल घेणार आहे सांग मी आज काय घेऊ कधीच नाही ना आज कसा काय माझ्या मनावर ठेवला होते बाई तू असं कर काय गं? या चाळीत बसल्याने घे उचलून हा. तो काय माल झाला अगं असू दे बोलायचं चालाय रस्त्याने वजाला खंबीर आहे येडे का पुढे मावशी का गं? ए मावशी हा. मी माझ्या पसंतीचा माल घेते कोणता? मी माल घेते ताक. ताक. माझं मन आहे पाक बरं. आलंय. हात वर करा एवढा चान्स आहे बरं का तुम्हाला आलंय गं. आई गं, आता मग माझ्या भावाने हात वर केला हा. बया हा तू तसं म्हणले की त्याला फ्यूजच गेला बघ अगं दिसलं बाई दिसला का अगं दिसला कुठे अगं हे दोन टोपीवाले दिसतात ना त्यांच्या खाली तू जाऊन बघ. शपथ जोडीने बसत्या दोघं जण आहे की नाही मी त्यांच्या खाली जाऊन वागते म्हणजे माझा नाही सुईस्कार मारता ठेवतात का कशाला वाग म्हटलं? कशाला वाग अगं मी मालदाईसाठी वाग म्हटलं आणि दिसली काय ग नवीन चालली बाई जत्रा निमित्ताने वाटतं गावची यात्रा आहे हा. नवीन साडी आणली कोणची साडी कटपुतली कुठं मुतली माझ्या साडीचं नाव आहे कटपुतली आता तेच म्हणलं की तेच. कुठं मुतली अगं कुठे मुतली नाही कटपुतली बरं दागिना नवीनच आणलं बाई कोणता एकच साडी लाग मारू का नाकाव ठोसा काय झालं ग तू गवळ्याची आहेस का कुणाची हे मावशी मी गावळायचीच आहे अगं तुम्ही पुरी सुरीने एक दाणी दागिना घालायचा नाही मग कोणता घालायचा ग मी तीन दाणी हे मावशी काय ग? अगं येडी का खुळी लहानाचे मोठे झाले तो दागिना कधी घातला नाही कधी बघितला नाही कधी स्वप्न सुद्धा नाही 3 दाणे दागिने अगं रोज घालती पण तुझ्या ध्यानात नाही खरंच का काय? मग? ए बाई मला काही माहिती मला नीट समजून सांग समजून सांगू का शे बाजूने कोलबरी सोन्याचा शे बाजूने कोलबरी तो पण सोन्याचा मध्ये लांब त्याला कोल्हापूर डोरले मध्ये निघाले बात अगं तेच बोललं नाही डोरलं बोललं तर बोललं आहे का ए छोटा हत्ती हट. तू माझ्या ह्याच्यावर जवळ जाऊ नकोस माझ्या गवळी राहिलं का त्याच्या ह्याच्यावर राहिलं? अगं बाई कसं नसतं राहिलं काय? मग? कुणी कोणावर जायचं आता असं आहे का हा. झाली तयारी झाली ना काय माल घेतला मावशी मी माल किती वाजत किती लिटर निघत 10 लिटर निघाला थोबड तुझ्या इकडे लोकांना घेऊन आली आहे. आता तूच म्हणली की माझं दूध तसं नाही मावशी हा. घरच्या गाड्यापाशी कोणाच्या हा. दूध कोणाचं झालं तुझं झालं बाई माझं म्हणजे मालकी हक्काचं हा. मावशी काय गं? तुला काही माहितीये काय का झालं? या अख्ख्या नारायणगाव म्हणजे फक्त माझं दूध का म्हैस आहे काय तू अगं बाई माझ्या घरच्या गाया म्हशीच्या असं आहे का आणि नेसली काय नेते मावशी काय गं? सासूवर चढ जावई दागिना नाकन घातली फुलली बारक्या पोराची काय बोलले का तूच बोलली ना आता बाई सोन्याची फुलली सोनाराने घातली का काय बाई फक्त सोनारच घालतो बाकी कुणी घालत नाही कसा घालतो तुला माहित नाही हा. हे मावशी काय गं? अशी काय चाल घेतो हा. असं काय वापरतो बाई मुलांना असं करतो असं करतो न घालतो काय घेतो घेतो कचकरी वापरतो हा गं? चल बाकी चाल आता असा वाटत नाही हा. असं करतो असं करतो. असं करतो करतो. आणि बसा घालता नका भुकीत मी तुझा नाक तुडी नाकात घालीत नाही का नाकत घालती बरं. निघाल बाजारा तयारी हा. करायचं का करायचंय. हा. तुला पुन्हा मला विचारलंय पण तुझं खेती काय नीचे काय आमच्यावर बाजारला येतात का ना मग आता मला म्हाताऱ्याला मला शिल्लक ठेवलाय का अगं बाई काहीतरी खेळ कर ए, मी घेते रताळं. हा. बाई 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 मावशी अगं. आज माझा उपास होता हा. मुक्ता देवीचा हा. बाई नारायणगावमध्ये गेले हा, हा. ना अक्का यंत्रणा हिंडले बाजार हिंडले हा. पण रताळ्यात काय रताळ्याची म्हणी सुद्धा मला भेटली नाही बघ कुठं गेली वरच्या वेळेला गेले हा. खालच्या वेळेला गेले माझ्या आईला नाही गेली
माझी नाही इकडे गेले अगं हा सगळा रताळ जवळ आहे का मावशी काय ग? म्हातारपणे तुझ्या डोळ्यात परिणाम होतो का काय झालं काय? अगं, ही सगळी माणसं आहे माणसं लहान मोठी अगं दिसायला माणसं आहे. हा. पाला पातळा बाजूला कर केला पाहिजे हे मोठी मोठी कंचा चिरडे कवर मार खाची ही कंच तूच खाऊन घे मला नको माझा उपत फिटलाय बर. त्याची काय ग साधी साडी दागिना रात्री नावलेली घातला लगेच काढून घेतला काय ग दागिना दागिना दागिन्याचं नाव घे जायचं का हा, तो जायचंय. काळा कृष्ण आपल्या खोड्या करतो आणि तो रडतो हा. त्याचा डोळा चुकून जायचं जायचं आहे. कसं जायचं
हे तू काय डिझेल मोतीस काय अरे बाबा तुझी ओळख नाही पाळख नाही गेले नाही हुशार आला आणि पुरीचा आजारला ती धरला आणि धरायची जागा चुकला. म्हणजे बाई माणसाला कुठं धरावं मला माहित नाही. अरे बाबा बाया माणसाला कुठे धरावा काय करावं याची तुला अक्कल आहे का नाही? तुम्हाला शिकवणार तू ऐकणार ना ते सोडलं बघ कुठं का पदराचं नाव घ्यायचं. हे बाबा आम्ही नेहमीप्रमाणे बाजारला जात असताना आमचा रस्ता अडवला. तू कोण आहेस बरं? मला एक सांग तू आलीस कुठनं मागच्या गावाहून आणि चाललीस कुठं पुढच्या गावाला त्या गावाला काय नाव आहे ना काय ग गाव. म्हातारी मी तुला चांगलं विचारतोय मी चांगलं सांगतो तू आलीस कुठनं मागच्या गावाहून जायचंय कुठं पुढच्या गावाला त्या गावाला काय नाव आहे ना काय ग गाव. गाव अगे मावशी काय गं? लई चावड दिसतोय हो. लई चावड सांगून टाकलं बाई हा. अरे गोकुळावरून चालले मथुरेच्या बाजाराला. हा मथुरेच्या बाजार. आज तुम्हाला बाजारला जाता येणार नाही बाजारला जाता येणार नाही ए म्हणून. मावशी हा. बाजारला जाता येत नाही म्हणजे हा कोण झाला तू? हा रस्ता बंद केला की ग? आज तुमचा रस्ता बंद आहे बंद आहे बंद. बंद आहे. हा. ए मावशी काय गं? रस्ते बंद करणारा हा. हुकूम करणारा हा नेले कोणतरी विचार करा. हा मैल कोण आहे? मैल खोल्या का डांबर अरे टाकतोय बाबा कोण आहे तू मग? हे बघ ओळख 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 ओळखलं कोण आहे गं? तो म्हणतो मुतोरीला इकडं रस्ता आहे. मुतारीला नाही ग हा ही जी खूण आहे की नाही हा. ही करंग नाही करंग. याच्यावर गोवर्धन पर्वत तारला होता की नाही बया, तो नाही का? कृष्ण भगवान मीच आहे कृष्ण आहे का? होय. का तुला तलब झाली का? काय झालं का काल सकाळी आंघोळ केली का हो. बाबा? अरे बाबा आम्ही कुंजवनात कृष्ण पाहिला तो कसा होता? कसा होता? वेगळा होता तू वेगळा दिसतो रे बाबा. म्हणजे तुम्ही पाहिलं तो वेगळा नाही अगं. आणि मी इथं दिसतोय तो वेगळा नाही, तर- आणि नंतर आम्ही अनंत रूपी ज्याला म्हटलं जाताना हा. कृष्ण भगवान बघायला तिथं तुम्ही तिथं मी असं आहे. तिथं गवळणी तिथं राधा अरे वा. तिथं मी असं आहे का? परंतु माझी ओळख सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही अगदी बोलला तो बरोबर. चल. काय कराय? आम्ही बोळ्या गाबोळ्या बाया. अरे मावशी काय गं? बोला फाबडं म्हण गाबुळ्याला बघ. हा बोळ्या बाबड्या. हा. एक काम कर सगळ्याला हात जोडायला लाव. ए पुरी हो काय गं? हातात जोडा घ्या त्याचं थोबड फोडा. अगं बाजूला ठेवा हा बाजूला ठेवा. ऐक मी कोण आणि कसा शेंगा. वसुदेव सुतं देवं कंसजनुर्मर्दनं वसुदेव सुतं देवं कंसजनुर्मर्दनं देवकी परमानंदनं श्रीकृष्ण वंदे जगद्गुरुं. देवा परमेश्वरा, खरंच तुम्ही देव आहात बरं का? तुमची ओळख पटली. आमच्याकडनं काय येडावकला शब्द केला असेल तर आम्हाला माफ करा. अगं जो चुकत नाही तो माणूस नाही बरोबर आहे. आणि चुकलेल्याला क्षमा करणं देवाचं काम असतं बरोबर. तुम्ही शरण आला ना हा देवा. बरोबर आहे की नाही मग सगळे मिळून माझे भक्ती घर मार्ग मोकळा ऐका भक्ती. माझ्या
हो आपल्या गावच्या यात्रेच्या निमित्ताने यात्रा कमिटीनं इथं आम्हाला आमंत्रित केलं म्हणून आज इथं आमचा कार्यक्रम सादर होत आहे आणि खरोखर इथं आल्यापासून यात्रा कमिटीचे संपूर्ण सदस्य सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि यात्रेच्या निमित्तानं बंदोबस्ताला आलेले पोलीस डिपार्टमेंट यांनी आम्हाला बहुमोलाचं सहकार्य केल्याबद्दल आमचं तमाशा मंडळ त्याचं ऋणी राहील. तसाच आपण स्वतः बहुसंख्येनं उपस्थित राहिलात आपलंही अभिनंदन करावं एवढं कमीच आहे. रसिक हो आता आमच्या तमाशाची झालेली पारंपरिक गणगवळण इथून फोडवलेली रंगबाजी म्हणजे ऑर्केस्ट्रा त्यातून आपल्या आवडीनिवडीची हिंदी मराठी गाणी लावणी शेरशाही ऐकायला पाहायला मिळेल. शांतता ठेवायची. आता फक्त कृष्णलीला होईल आणि कृष्णलीला झाली की लगेचच आम्ही आमच्या पुढच्या वराडीला म्हणजे गाण्याला सुरुवात करणार आहोत. तर शांततेचं सहकार्य करायचं. नमस्कार यात्रेला एखाद्या वारकऱ्याची ती विठुराची पद्धती असते तशी आपल्या गावात
सुंदर अशा नृत्यांगणा सादर करून